उत्तम रिस्पॉन्स मिळणार आहे. हा, पण त्यासाठी मार्केटिंग योग्य झालं पाहिजे. साधारण 20 कोटींपेक्षा जास्त आपला टर्नओव्हर आहे. आई, मी काय म्हणतोय, ती PR कंपनी तर आता आपलीच आहे. यांच्या मार्केटिंगचं काम आपणच घेऊयात. चालेल ना, म्हणजे माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त एकदा धैर्यशी बोलून घेऊया. नाही कसं आहे, माझा धाकटा मुलगा आहे ना, तोच व्यवहार सगळे बघतो. एकदा त्याच्याशी बोलावं लागेल. तसं असेल तर काहीच हरकत नाहीये. ते सगळं कलेक्शन घेऊन मी पुन्हा एकदा येईन दाखवायला. परत याची गरज नाही लागणार. धैर्य, ये बस. हाय, एकदा बघ. यांचे हिऱ्यांचे दागिने सेल करायचा बिझनेस आहे. 20 कोटीचा टर्नओव्हर आहे. मार्केटिंग करायचं. आई, तुला आवडलेत का दागिने? खूपच छान आहेत. करूया की मग मार्केटिंग. हा, पण सर एकच आहे, या पुढच्या वीक मध्ये आपल्याला हा ब्रँड लॉन्च करायचा आहे. सो थोडी अर्जन्सी होती. ओके नाना, हा, इमिजिएट ऑफिस मध्ये कळवा. यांच्या ब्रँड साठी जे काही प्रेझेंटेशन आहे ते उद्याच्या उद्या तयार करायला सांगा. करतो. मॅम, तुम्ही उद्या आमच्या ऑफिसला या. हा, तुमच्या ब्रँड साठी जी काही बेस्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ती आमची टीम तुम्हाला समजावून सांगेल. ओके सर, थँक्यू. येते. हॅलो, एक मिनिट. आई, मी आलोच फ्रेश होऊन. बरं ऐक ना, ते आज मामाकडे जायचं लक्षात आहे ना? आई, बघू नंतर. एवढी काय गडबड आहे? नाना, उद्याच्या शेड्यूल मध्ये यांना ऍड करा. आता काय सांगू याला, कसली गडबड येते. चल 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 चल, पटकन झालं. शेवट शेवट. हॅलो हॅलो. शेवटची लेवल होती ती पण तुमच्या फोनमुळे सुटली नाही. काय गरज होती का फोन करायची? अगं दिपे, तो भुकेनं माझा शेवट व्हायची वेळ आली आणि तुला त्या गेमचं पडले वेळ. डबा घेऊन येणार होतीस ना माझ्यासाठी? कुठं आहे डबा? कुठं आहे डबा? कुठे? डब्यालाच माहित. दिपे, माझा चेष्टेचा मूड नाही, आताच सांगावलं.